नमस्कार, मी दत्ताराम पुंजाजी घोगे. जिव्हाळ्याची माणसं, आपली माणसं, धडपडणारी माणसं, समाजासाठी रात्रंदिवस उन्हातान्हात अगदी आपल्या रक्ताचं पाणी करून की समाजसेवा करणारी माणसं, हे माझं जिव्हाळ्याचं सदर. आज माझ्याकडे अत्यंत लोकप्रिय जनसेविका म्हणजे स्वयंसेविका, म्हणजे त्यांचं नाव आहे वैशाली नंदकुमार मांजरेकर. वैशाली नंदकुमार मांजरेकर ह्या मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या स्वयंसेविका आहेत. म्हणजे ते आमच्या दहिसर पूर्वेकडील आशिष कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा ते दवाखाना आहे, त्या आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्राच्या त्या आरोग्य सेविका म्हणून काम करत आहेत. आणि त्या मला छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर गावदेवी मंदिराच्या जवळ मला भेटल्यानंतर मी त्यांची उत्सुकतेने विचारलं, तुम्ही काय करताय? ते म्हणाले, मी जवळजवळ 100 घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची काळजीपूर्वक विचारपूस करते. लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांची काळजी विचारपूस करते. कोणाला आजार आहे, कोणाला त्रास आहे, ज्याला रुग्णसेवा जी काय आरोग्य सेवा द्यायची आहे या दृष्टीवर त्या सतत कार्यतत्पर असतात. आणि आता त्या मुंबई महानगरपालिकेच्या लोकसभा निवडणूक 2024 त्याही त्यांचा एक खालीचा वाटा आहे. म्हणजे आज जर पाहिलं आज त्यांना संपूर्ण विभाग फिरून म्हणजे विभागामध्ये सुद्धा 100 घराकडे जाऊन महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाच्या ज्या सीट आहेत त्या सीटसुद्धा त्यांना नाही वाटायला दिले नाही आहे, फक्त त्यांना एरिया दाखवायचा. त्यांना एरिया दाखवायचा. ते मी आता ताईची मुला वैशाली ताई, नमस्कार. आज तुम्ही मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते म्हणजे माता आणि बालक संरक्षण कार्ड आणि तुम्ही एवढी कामं करताय, या तुमच्या कामाला तोड नाही. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून हे काम करत आहात? मी आता 30 वर्ष झाले काम करते या विभागामध्ये, म्हणजे आरोग्य खात्यामध्ये. 30 वर्षाला 200 रुपयापासून मी काम करते. म्हणजे तुम्हाला वेतन 200 रुपये? पहिले सुरुवातीला 200 रुपये होते, लागली तेव्हा 96 मध्ये. त्यापासून ते आतापर्यंत 12,000 झाले. पण ते 12,000 पण आता 120 रुपये कट होत आहे. आणि आम्हाला सगळ्या घरामध्ये 100 घरामध्ये प्रत्येक लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांची विचारपूस करून कोण आजारी वगैरे आहे का, किंवा लहानापासून ते मोठ्यापर्यंत 10 वर्षापर्यंत 0 ते 10 वर्षापर्यंत सगळ्यांचं लसीकरण विचारायचं आहे. त्या एक गरोदर माता आहे, त्याच्यामध्ये ANC आहे, त्यांनाही लसीकरणाचं विचारायचं आहे. त्यांच्या सगळ्या भेटी द्यायच्या आहेत. प्लस पावसाळा असो, पावसाळ्यामधले सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, ह्या सगळ्या गोष्टी, कावीळ, डेंग्यू, मलेरिया सगळ्या गोष्टीचं आम्हाला सगळी चौकशी करून त्या माणसाकडे जर झालं असेल, डेंग्यू वगैरे झालं असेल तर त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करून माहिती मिळवून आम्हाला दवाखान्यापर्यंत पोचवायची असते. आता तुम्ही मुंबई महानगरपालिकेत आरोग्य स्वयंसेविका म्हणून मी किती 30 वर्ष काम करताय? 30 वर्ष होत आली. 30 वर्ष होत आली. म्हणजे तुम्ही सुरुवातीला पहिलं काम कुठे केलं? आनंदनगरमध्ये. आनंदनगरमध्ये. हा या एरियात तुम्ही किती वर्षापासून राहताय? ह्या एरियामध्ये 30 वर्ष झाली. मला पहिल्यापासून हाच एरिया दिलेला. पहिला तिकडचा होता स्वामी विवेकाच्या समोरचा, आता हा बालाजी नगर आहे. पण तुम्हाला या सगळ्या झोपडपट्ट्यातून इथून फिरताना आता जबरदस्त उन्हाची झळ आहे, जवळ 41 तापमान आहे. ऊन पाऊस आम्हाला काही नाही आहे. त्याच्यातनं ती 100 घरं आम्हाला करून द्यायची असतात. त्यांचा सर्वे म्हणजे त्या सर्वेमध्ये काय मिळेल नाही मिळेल, तापाचे पेशंट असो, त्यांना मुलांचं लसीकरण असो, गरोदर माता असो, ह्या सगळ्यांचं आम्हाला देखरेख करून सगळं काय डेटा मिळतो आम्हाला ते दवाखान्यात पोचवायचं असतं. म्हणजे घरी फॅमिली मेंबर कोण कोण आहे घरी? माझ्या घरी माझ्या 3 मुली आणि मी. एकीचं लग्न झाले. आणि मुली बाकीच्या काय करतात तुमच्या? 2 मुली आहेत घरी जॉबला आहेत. आणि पण तुम्ही हा जॉब करत असताना नेहमी दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, पण तुमच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? आमच्या आरोग्याची काळजी आम्हीच घेतो. पण आता बघा, एवढ्या उन्हातून एवढं फिरणं की आज जर पाहिलं तर तुम्ही 30 वर्ष नोकरी केली, म्हणजे तुम्ही 50पर्यंत आलेला असाल अंदाज. माझं 61 वय चालू आहे आता. वयाच्या 61 वर्षी म्हणजे आज तुमची सेकंड इनिंग आहे, सेकंड इनिंग. आणि स्वयंसेविका म्हणून समाजसेवकाला वय नसतं. पण तुमची जी काम करण्याची उमेद, वयाच्या 61व्या वर्षीसुद्धा तुम्ही आहे ना, जे काम करतात आहे त्या कामाला तोड नाही. आणि हे काम करत असताना आज
मी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या खाते प्रमुखांना आणि तुमच्या वरिष्ठांना विनंती करतो की 61 वर्षाच्या ज्या आमच्या ज्येष्ठ समाजसेविकी जेव्हा काम करतात त्यांची नोंद केली पाहिजे. आज त्या जवळजवळ सगळ्या लोकांकडे जात आहे. हा माझा व्हिडिओ मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या ह्याच्यातून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे. वैशालीताई, तुम्हाला असं काय वाटतं की आपण हे काम करत असताना आपल्याला त्या कामातले अनुभव किंवा हे असं अनुभव असं म्हणजे सगळं समाजसेवाचंही करते मी आणि सगळ्यांचे विचार काय असेल ते सांगायचं, त्यांना समजून सांगायचं सगळ्या गोष्टी. खरा स्वार्थ तोची करी ज्याचा स्वार्थ समाजावतरी, हे सगळं तुम्ही काम करत असताना म्हणजे 30 वर्ष तुमची कामाची ही सफर, मग तुम्हाला पुढे मान सन्मान झाला आहे का? कारण का हा प्रश्न काय विचारतो की बऱ्याच वेळेला काय होतं की आरोग्य सेविका, स्वयंसेविका, जे काय आपली जी लोक कष्ट करणारे, राबणारे, हात फुलणारी मने, पण आज तुमचा कुठे सत्कार किंवा सन्मान, कोणी तुम्हाला फुलं गुच्छ किंवा कुठच्या आमदारांनी किंवा नगरसेवकांनी, खासदारांनी काय तुमचा मान सन्मान केला आहे का? असं मान सन्मान तर असं काही नाही आमच्यामध्ये केलेलं आहे. पण कोविडच्या काळामध्ये मी भरपूर कामं केली. पण कोविडच्या काळामध्ये अंगणवाडीला सगळ्यांना साड्या बिड्या त्यांचा सन्मान केला गेला, पण आमचा काही नाही. आज आम्ही सोयीसेविका आरोग्य खात्यामध्ये आशिष कॉम्प्लेक्स म्युन्सिपालिटी दवाखाना जो आहे आरोग्य केंद्र, त्याच्यामध्ये 16 स्वयंसेविका आहोत CHP म्हणून. पण एकालाही कोणाला काय त्याचं मोबदला नाही, कोणाचा मान सन्मान केला नाही. 2020मध्ये कोविडमध्ये एवढी आम्ही कामं केली, जीवाची न पर्वा करता पावसा पाण्यातनं सगळं काम केलं आम्ही. पण कोणीही आम्हाला आमचा सत्कार पण नाही, साधं फूलसुद्धा नाही. आम्हाला म्हणजे असं की सत्कार आणि फूल द्यायलाच पाहिजे असं नाही, पण आमचं नावसुद्धा नाही आलं. पहा, या थोडं जवळ येता येईल, ऊन लागतं. आरोग्य सेविकांच्या कथा आणि व्यथा म्हणजे आज बघा, कोविडसारखी महामारीच्या आजारात यांनी आपल्या जीवावर उतार राहून खूप मेहनत केली, खूप काम केलं. पण याची दखल आजपर्यंत शासनाच्या स्तरावरून, शासनाच्या पातळीवरून किंवा आमच्या लोकप्रतिनिधी करणं हे गरजेचं आहे. कारण का त्या दैसर पूर्वेकडील आशिष कॉम्प्लेक्समध्ये त्या आरोग्य सेवा केंद्रात राहतात आणि त्या विशेषतः उपेक्षित घटकातील म्हणजे त्या स्लममध्ये राहतात. तुम्ही राहायला कुठे नेमके? भागालीपाडा रामनिवास चाळ. बगालीपाडा रामनिवास चाळ म्हणजे उपेक्षित कुटुंबातील वैशालीताई मांजरेकर सर्वसामान्यांचा घटक आहे. या घटकाची नोंद कोण घेणार? ही जिव्हाळ्याची माणसं. दत्ताराम पुंजाजी घोगे हे निश्चितच यांची नोंद वृत्तपत्रात मी निश्चित मांडेल. परंतु वैशालीताई मांजरेकरांना न्याय कोण देणार? मी वैशालीताईंना विचारतो, आपण आपला मोबाईल नंबर सांगावा. 720 841 58 61. नाव सांगायचं. वैशाली नंदकुमार मांजरेकर. राहायला कुठे? राहायला भागालीपाडा रामनिवास चाळ, आनंदनगर, दैसर पूर्व. हे माझं आता द्यायचं आहे, गरोदर मातेला द्यायचं आहे. इथे उभे ते कार्ड द्यायला आली तिला. असे कार्ड द्यावं लागतं आम्हाला. असे किती वाटावं लागतात कार्ड? नाही, जी गरोदर माता असेल त्यांच्याकडे जाऊन द्यावं लागतं. इंजेक्शन त्यांची सगळी नोंद केली ठेवली जाते. हो, सगळ्या गोष्टी विचारायच्या आणि खूपच छान. मनपूर्वक आभार. आपण भेटूया. नमस्कार. नमस्कार. दत्ताराम घोगे.